नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दीप अमावस्या. आषाढ महिन्यातील अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. अंधारापासून दूर नेऊन सकारात्मकता आणि प्रकाशाकडे नेण्याचा आजचा हा दिवस मानला जातो. तसेच आज घराची स्वच्छता करून दिव्याची पूजा करणार आहोत. तो व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. सर्वांना गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात आपण घर स्वच्छता करण्यापासून करूया. तर सर्वात आधी मी आता पूर्ण घर स्वच्छ करत आहे. त्यात पुसण्याच्या पाण्यात मीठ टाकत असतं अमावस्येला कधी, त्यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि घरात सकारात्मकतेचं वातावरण तयार होतं. तर सर्वात आधी मी आता घराची स्वच्छता करणार आहे. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. दिवसाची तर सुरुवात झाली, त्यानंतर आता सकाळच्या कामांची सुरुवात झाली. तर अश्विनी स्कूलला गेले, त्यानंतर लगेच मी फरशा पुसायला घेतल्या. पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि पूर्ण घर छान स्वच्छ पुसून घेतले. आता माझे हे काम होईपर्यंत आईने सर्व घरातील दिवे काढले. दिव्यांना छान स्वच्छ असं धुवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान हे दिवे दिसत आहे. आणि अशीच आमच्याची सकाळची सुरुवात एकदम छान झालेली आहे. त्यानंतर आता ह्या दिव्यांची पूजा करायची होती. पूजेसाठी मी चौरंग मांडला. चौरंगावरती लाल वस्त्र टाकलं आणि त्यावर आता हे दिवे मांडायचे आहे. तर ज्या दिवशी पूजा वगैरे असते मी नेहमी साडीच घालते, पण आज मला थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून मी ड्रेसवरच ही पूजा मांडली. आणि छानपैकी सर्व जे दिवे आईने घासून ठेवले होते ते दिवे मी चौरंगावरती अशा प्रकारे मांडून घेतले. आता ही दिव्यांची पूजा करायची आहे, नैवेद्य करायचा आहे. संध्याकाळी सुद्धा अश्विनीचे औक्षण आणि दिवे लावायचे आहे. त्यासाठी कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि अशा प्रकारे आता पूर्ण दिव्यांची बांधणी झाली आहे. तर आम्ही दिव्याची पूजा करून घेतो. आता सर्व दिवे मांडल्यानंतर मी त्यांना हळद कुंकू अक्षता वाहिली आहे. तसेच त्यानंतर आईने एक छान अशी लांब वस्त्रमाळ केली होती, ती वस्त्रमाळ सुद्धा अर्पण केलेली आहे. त्यानंतर आईने फुले वाहिली आहे. तर बरेच ठिकाणी बरेच जण ही पूजा संध्याकाळी करतात, पण आमच्याकडे नेहमी अशीच पूजा आम्ही करतो. म्हणजे सकाळी पूर्ण दिवे स्वच्छ धुवून त्याचे मांडून ठेवतो आणि संध्याकाळी हे दिवे लावून परत दिव्यांचं औक्षण करतो, घरातील लहान मुलांचं औक्षण करतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आता आमच्याकडे पहिल्यापासून ही पद्धत आहे, त्याच्यामुळे आम्ही अशीच ही पूजा मांडलेली आहे. सकाळीच आणि संध्याकाळी सुद्धा पूजा करणार आहे. आणि आता अशा प्रकारे आमची दिव्यांची पूजा झाली. आता संध्याकाळी आम्ही तिथे दिवे लावणार आहे आणि औक्षणसुद्धा करणार आहे. आणि तसेच आज आखाड महिन्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आमच्याकडे आज आखाडसुद्धा तळायचा आहे. तर आजचा नैवेद्य आजचा आहे वडे, भजे, मुगाडाळीचे आणि पुरी, बासुंदी. आणि सोबतच आता मी छोलेची भाजी करते. तर छोलेची आता ग्रेव्हीची भाजी करणार आहे. ती भाजी कशी बनवते ते तुम्हाला सांगते. तर ग्रेव्हीच्या भाजीसाठी मी टोमॅटो, थोडासा खडा मसाला ज्यातमध्ये मी घेतला आहे तेजपान, हे दगडफूल, त्यानंतर कांदा, खोबरं, 3-4 लवंगा आणि मिरी. आता यात मी टोमॅटो ॲड करणार आहे आणि हे सर्व जे काही आहे ग्रेव्हीसाठी तयार करणार आहे तर पुढं शिजवून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा मसाल्याची भाजी जशी करतो त्यापेक्षा ग्रेव्हीची भाजी जर करायची असेल तर असं पहिले भाज्या शिजवून घेणे, मसाला शिजवून घेऊन जर केला तर खूप छान चव लागते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. सांगितल्याप्रमाणे बघा मी याच्यामध्ये तेजपान घेतलेलं आहे, दगडफूल घेतलेलं आहे, लवंग 3 आणि मिरेसुद्धा घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे. तर छोलेच्या भाजीसाठी मी तुम्हाला अजून एक टिप सांगते की छोले आपण जेव्हा शिजवतो तेव्हा ते 6 पावडरच्या पाण्यामध्ये शिजवायचे, त्यांनी चव खूप छान लागते. तर मी तसंच केलं होतं. म्हणजे 6 पावडरचं पहिले पाणी तयार करून घेतलं होतं, ते काढून घेतलं होतं आणि त्यानंतर मी ते त्या पाण्यामध्ये हे छोले असे शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोले शिजलेले आहेत. सोबतच आमचं वड्यांचं पीठ, मुगाच्या डाळीच्या भाज्यांचं पीठ तयार झालेलं आहे. ते एक साईडला ग्रेव्ही पण होते आहे, सोबत बासुंदी पण झालेली आहे. आता फक्त पुऱ्यांची कणिक भिजवायची आहे आणि तळण बाकी आहे. लगेच नैवेद्याची तयारीसुद्धा होऊन जाईल. फायनल नैवेद्य मी तुम्हाला दाखवेलच. आणि भाजीची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी अशी भाजी लागते ही. त्यानंतर ग्रेव्हीमध्ये जो सर्व शिजवलेला मसाला घेतलेला आहे वाटायला, सोबतच टाकलेला आहे लसूण आणि अद्रक. आणि आता ग्रेव्हीचा मसाला वाटून घेतलेला आहे. सोबत त्याच्यात जे तेजपान टाकलं होतं ते मी काढून घेतलं होतं, कारण की ते मसाल्यात परतवायचं होतं. तर आता जी मसाला परतायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी हे तेजपान टाकलेलं आहे. आणि आता ही पूर्ण भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की भाजी कशी बनली आहे. यामध्ये मी तिखट, मीठ, हळद चवीनुसार ॲड केलेलं आहे. त्याचा छोले मसाला टाकलेला आहे. आणि हे बघा अशी काही फायनल भाजी झालेली आहे. खूप छान दिसत आहे दिसायलाही आणि टेस्टी पण खूप छान होते. सोबतच आमचं नैवेद्याचं ताटसुद्धा रेडी झालेलं आहे, ज्यामध्ये पुरी, वडे, भजे, बासुंदी आणि ही छोलेची भाजी आहे. आता नैवेद्याचं ताट तयार झाल्यानंतर मी ते दिव्यांना नैवेद्य दाखवत आहे.
आणि अशा प्रकारे आमचा नैवेद्य झालेला आहे आणि अशी काही आजची पूजासुद्धा झालेली आहे. आता संध्याकाळी परत दिवे लावून पूजा करायची आहे. ती पूजा आम्ही कशी करतो ते बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत. आणि आता नैवेद्य दाखवल्यानंतर आमचेसुद्धा जेवण झाले की छोटा छान असा मस्तपैकी आवरलेला आहे. दुपारचे सर्व कामं झालेली आहे आणि आता संध्याकाळी हे दिवे वगैरे लावून दिव्यांची पूजा करायची आहे. तसेच आश्वी आणि विधीचं ऑप्शनसुद्धा करायचं आहे. तर ते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवेलच, तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळी आता हे सर्व दिवे लावायचे आहेत. त्याच्यासाठी आईने याच्यात तेल वाती वगैरे टाकलेली आहे आणि आता कणकेची सुद्धा देवी करायची आहे आश्विधीचं ऑप्शन करण्यासाठी. आणि आता त्यासाठीच मी कणिक भिजवायला घेतली, त्यानंतर दिवे करायला घेतले. तर ह्या कणकेचे मला 5 दिवे करायचे होते. आश्वेदिशला ओवाळायचं होतं. तसंच तर दिवे जे आपण सकाळी ठेवतो त्या दिव्यांना सुद्धा लावून ते ह्याच दिव्यांनी ओवाळायचं होतं. तर आता मी दिवे बनवायला घेतले आणि असं नवीन काहीतरी दिवा ट्राय करायचं बघितलं आणि अशा प्रकारे मी 5 कोलांचा हा असा दिवा तयार केला. तर खूप छान वाटत होता. तुम्ही सुद्धा नक्कीच असं ट्राय करा. आणि नवीन डिझाईनमध्ये करायला पण हा खूप इझी आहे, म्हणजे याला जास्त काही लागत नाही. हातानेच तुम्ही असा छान दिवा तयार करू शकता. आणि मी असे काही हे 5 दिवे तयार करून घेतल्यानंतर ते एका ताटात मांडले, छान त्याच्यावरती पाकळ्यांनी सजवलं आणि आता दिव्यांची पुढची पूजा बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि अशा प्रकारे हे दिव्यांचं ताट तयार झालेलं आहे. आणि सोबतच सकाळी हे जे दिवे मांडून ठेवले होते आपण पूजेला, ते आता दिवे लावायचे आहे, त्यांची पूजा करायची आहे आणि आश्वेदीचं ऑप्शन सुद्धा करायचं आहे. आणि आता सायंकाळची वेळ होती दिवे लावण्याची. त्याच टायमाला आम्ही हे सर्व दिवे लावून घेतले आणि घरात इतकं छान वाटत होतं हे दिव्यांनी. आता हे मी काय सांगू, खूप प्रसन्न वाटत होतं. म्हणजे संध्याकाळी बाहेर सगळा अंधार होता आणि घरात हा दिव्यांचा उजेड, हे उजेडाने घर अगदी असं खुलून निघालेलं होतं. आणि आता हे दिवे लावल्यानंतर जे ते कणकेचे दिवे केलेले आहेत मी 5 दिव्यांनी, आम्ही ह्या दिव्यांना ओवाळून घेतलं. त्या दिव्यांची पूजा केली, ह्या दिव्यांची पूजा केली. तसंच घरातले जे आमचे दिवे आहेत, म्हणजे घरातील लहान मुलं आश्वेदिश यांचं सुद्धा ऑप्शन केलं. आणि ऑप्शन करताना ह्या दोघांनी एक नव्यानेच एक कमाल केली, ती म्हणजे यांचं तर ऑप्शन केलंच आम्ही, सोबत त्यांनी आम्हाला अजून कोणाचं तरी ऑप्शन करायला लावलं. ते कोणाचं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच, त्यासाठी स्टे ट्यून. चला आश्विनी शेरू कुठे? मी माझी शेरूला घेऊन आला. कोणता शेरू? नवीन ऑप्शन करे. आई याला बंद कर ना. हे सगळे आयुष्य त्याला राहतं बरं का? तुझं करू का? नाही हिला करतो ना. अभ्यास लवकर ओळख ऑप्शन कर. मम्मी याला. अभ्यास. बाबाकडे बाहेर आहे बाबा. आणि चल ना लवकर. वेळच आहे बोलता. पटकन ये. चल पटपट. ते बस. फोन कुठे घेतो? लावायचं, अक्षर ते बस लावायचे इकडं. आणि मग ते पप्पी कसं जायचं, कुठे तू दाखव. अरे पहिले ते थांब. तुला इतकं लावायचं होतं. घरात यायला जास्त नाही. ते खराब होतात. थोडंच हा बस हा असं तर एक कशाला टिकू लावला. 2 इकडं बघ मारायचं 3 4 5 दे तुझा पप्पी 1 2 3 4 5 ओके. मला तुझं पण केलं केलं ना. ना? केलं. आणि अशा प्रकारे आमचं आजचं दीप अमावस्येचं पूजन झालेलं आहे. तसेच आश्वेदीचं पण ऑप्शन केलेलं आहे आणि लहान मुलांचं ऑप्शन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी असतं. आजच्या दिवशी जे केलेलं त्यासाठी नक्कीच त्यांचं ऑप्शन करावे. तर असंच आम्ही 5 दिव्यांनी छान आश्वेदीचं सुद्धा ऑप्शन केलेलं आहे आणि असं दीप अमावस्येचा आम्ही सण साजरा केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.